टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काही दिवसाआधी आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एअरपोर्टवर आम्ही एक आंदोलन केलं होतं आणि इकडचे जे CEO मिस्टर झा त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की टर्किश कंपनी भारतात जेवढ्या आहेत त्यांना हद्दपार करा, त्याचे ॲग्रीमेंट रद्द करा। त्याचं कारण असं आहे की ते भारतात पैसे कमवतात, आमच्या मुंबईत पैसे कमवतात आणि पाकिस्तानला मदत करतात, असं आम्ही चालू देणार नाही। त्यांना 10 दिवसाचं अल्टिमेटम माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मी होतो, आमचे विभाग प्रमुख कुणालजी होते, अर्जुनजी होते, आम्ही सगळ्यांनी मिळून एक निवेदन दिलं होतं शिवसेनेच्या वतीने आणि ते निवेदनाला यश आलं आहे। मुंबईत नव्हे पूर्ण भारतात ते टर्किश कंपनीनं हद्दपार केलेले आहेत, सगळं त्यांच्या ॲग्रीमेंट रद्द केलेले आहेत। आत्ता जे कंपनी टेक ओव्हर करणार भारताचे लोक उद्योजक त्यांना आम्ही आता निवेदन देणार आहे की त्याच्यात जे कामगार आहे, आपले मुंबईचे कामगार असतील किंवा भारतात कुठेही कामगार असतील, ते कामगाराला काढता कामा नये, सगळे कामगार परत इकडे कामाला लागलं पाहिजे, म्हणून आज आम्ही एअरपोर्ट ऑथॉरिटीला भेटणार आहे। करार रद्द झाल्यानंतर सर्वात मोठा झटका ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेला बसला आहे। ते संपलेल्या गटाबद्दल मी काय जास्त बोलत नाही। आम्ही असली शिवसेना, ओरिजिनल शिवसेना माननीय एकनाथराव शिंदे साहेबांची आहे, त्याच्यावरच बोलतो, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो।